ठरलं तर मग? या मालिकेच्या 30 डिसेंबरच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता मालिकेच्या आगामी भागात एका बाजूला साक्षीची भीती अनावर होणार आहे, तर दुसऱ्या बाजूला सायली आणि अश्विनमध्ये एक महत्त्वाचा संवाद घडणार आहे. साक्षीच्या घराबाहेर अचानक पोलिसांची गाडी येऊन थांबते. पोलिसांना पाहून साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती प्रचंड घाबरते आणि स्वतःशीच पुटपुटते. पोलीस येथे कशासाठी आलेत? साक्षी शिखरे अजून जिवंत आहे हे त्यांना कळलं नसेल ना? ते मला शोधत तर इथे आले नसतील ना? साक्षीच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्टपणे सांगत आहे की तिचे पाप आता उघड होण्याची वेळ जवळ आली आहे. दुसरीकडे सायली आणि अश्विनमध्ये गांभीर्याने चर्चा सुरू आहे. अश्विनच्या मनात असलेली द्विधा मनस्थिती ओळखून सायली त्याला समजवण्याचा प्रयत्न करते. सायली अश्विनला म्हणते, वेळ फार झपाट्याने निघून चालली अश्विन भाऊजी. मनातली भीती आणि कोणाबद्दलही असलेली अढी काढून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. सायलीच्या या बोलण्यावर अश्विनही सहमत होतो आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. शेवटी सायली अश्विनला विश्वासात घेऊन म्हणते, अश्विन भाऊजी, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. खरं तर आम्हा दोघांनाही तुमच्याकडून एका अत्यंत महत्त्वाच्या कामात मदतीची गरज आहे. सायली नक्की कोणत्या कामाबद्दल बोलत आहे? अश्विन तिला साथ देणार का? आणि पोलिसांच्या जाळ्यात साक्षी अडकणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.